खरं सांगायचं तर फायबर हा आपल्या शरीरातला एक खूप महत्त्वाचा घटक आहे. फायबर कमी असेल तर पोट साफ होण्यात नक्कीच अडचणी येतात, पचन बिघडू शकतं आणि अनेकांना बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो. पण फायबर नेमकं काय असतं आणि ते आपल्या शरीरासाठी इतकं का महत्त्वाचं आहे आणि रोजच्या आहारातून फायबर वाढवण्यासाठी कोणते सोपे पदार्थ आपण खाऊ शकतो, हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर असे 10 पदार्थ सांगणार आहे ज्यातून तुम्हाला भरपूर फायबर मिळू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे ओट्स. मला माहिती आहे तो बेचव असतं, पण सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स खाल्ले तर चांगल्या प्रमाणात फायबर मिळू शकतं. दुसरं आहे सफरचंद, ॲपल. सफरचंदामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असतं, विशेषतः सालासकट खाल्लं तर त्याचा जास्त फायदा मिळतो. तिसरं आहे पेरू. पेरूमध्ये भरपूर फायबर मिळू शकतं, पोट साफ राहण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि बराच वेळ पोट भरल्यासारखं सुद्धा यामुळे वाटतं. नेक्स्ट आहे चिया सीड्स. त्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी डेफिनेटली हेल्प होते. नेक्स्ट आहे जवस. जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स. यामध्ये फायबर सोबतच चांगले फॅटसुद्धा असतात. नेक्स्ट आहे चणे आणि हरभरा. उकडलेले चणे, काळा हरभरा किंवा काबुली चणे हे फायबरचे उत्तम स्रोत आहेत. नेक्स्ट आहे राजमा. राजमा फक्त चविष्टच नाही तर फायबर आणि प्रोटीन हे दोन्ही त्यामध्ये असतात, त्यामुळे राजमा सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. त्यानंतर आहे मूग, मटकी आणि इतर कडधान्य. मूग, मटकी, मसूर, चवळी यांसारख्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. नेक्स्ट आहे हिरव्या पालेभाज्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे यामध्ये फायबर सोबत अनेक जीवनसत्व आणि खनिजही असतात, त्यामुळे पचन चांगलं राहण्यासाठी मदत होते आणि शरीराला अनेक पोषक घटक देखील मिळतात. आणि लास्ट आहे ज्वारी, बाजरी आणि नाचणी. ज्वारी, बाजरी, नाचणी सारखी पारंपरिक धान्य जी फायबरने समृद्ध आहेत ती आपण घेत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.